आज आपण अशा माणसाबद्दल बोलतोय त्याचं आयुष्य म्हणजे संघर्ष, विचार आणि लोकांसाठी झगडणं. तो ना मोठ्या घरात जन्मला ना शाळेत शिकला, पण त्यांचे शब्द, त्यांचे विचार आणि पोवाडे हे लाखो लोकांना प्रेरणा देतात. हा माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. 1 ऑगस्ट 1920 सोलापूर जिल्ह्यात वटेगाव या गावात एक गरीब कुटुंब आणि त्यात जन्मले अण्णाभाऊ साठे. पोटासाठी शाळा सोडावी लागली. हातात पाठी नव्हती, पण डोक्यात विचार मात्र होते. कामासाठी भटकलं, राबलं, कधी बेलदार, कधी हमाल, पण मनात एकच ठसा होता, काहीतरी वेगळं करायचं. शाळा नाही, पुस्तके नाहीत, पण रस्त्यावरचं दुःख, समाजाचं दुःख. अण्णाभाऊंनी ते शब्दात मांडायला सुरुवात केली. अण्णाभाऊंनी बाबासाहेबांचं भाषण ऐकलं आणि त्याच दिवशी ठरवलं, आजपासून ही माझी ही लढाई आहे. बाबासाहेबांनी संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अण्णाभाऊंनी तो विचार उचलला आणि लेखणीतून आवाज बनवला. बाबासाहेब संविधान लिहित होते आणि अण्णाभाऊ तोच विचार गावोगावात पोहोचवत होते. अण्णाभाऊंना शिवाजी महाराजांवर अपार प्रेम होतं. त्यांनी शिवरायांची पोवाडे लिहिले. ते ऐकून माणूस फक्त नाचत नाही, तर जागा सुद्धा होतो. अण्णाभाऊंचे पोवाडे म्हणायचे, शिवरायांचा अभिमान आणि बाबासाहेबांचा विचार एकत्र. अण्णाभाऊंनी लिहिलेली फकीरा कादंबरी ही फक्त एक कथा नव्हती, तर ही एक होती शोषितांचा आवाज. फकीरा भारतात नव्हे तर रशियात देखील वाचले गेली. त्यांचे साहित्य रशियन भाषेतही अनुवादित झाले आणि रशियन लोक म्हणाले, अण्णाभाऊ साठे इज द व्हॉइस ऑफ इंडियन्स पुअर. एक जण संविधानात भविष्य घडवत होता आणि दुसरा त्याच भविष्याला गल्ल्या गल्लीत पोहोचत होता. बाबासाहेब हे अण्णाभाऊंचे गुरु होते आणि अण्णाभाऊ हे बाबासाहेबांचे विचारवंत सैनिक. हे दोघं वेगवेगळे लिहित होते, पण ध्येय मात्र एकच होता, समाजात माणूस बनवायचा. आज 1 ऑगस्ट हा दिवस केवळ अण्णाभाऊ साठे यांची जयंती नाही, तर हा दिवस आहे विचारांचा उत्सव. जो माणूस शाळेत गेला नाही, पण लाखोंना विचार शिकवून गेला. जो पोटासाठी राबला, पण शब्दांनी माणसाच्या मनात क्रांती निर्माण केली. तो माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. जर तुम्हाला अण्णाभाऊंचं आयुष्य आणि बाबासाहेबांशी त्यांचं नातं आणि त्यांच्या विचारांची ताकद समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. जय भीम, जय शिवराय.